आता कुठल्या शिवसेनेला राज ठाकरे टाळी देणार हा प्रश्न राजकीय वर्तुळात चर्चेला जातोय। पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पडद्यामागून अनेक राजकीय खलबतं सुरू आहेत। ठाकरे बंधू एकत्र येण्याची चर्चा आणि बॅनरबाजी जोर धरत असताना शिंदेंच्या शिवसेनेकडूनही युतीसाठी विशेष प्रयत्न सुरू आहेत। शिवसेना मनसे युतीबाबत मंत्री उदय सामंत यांच्याकडून विशेष प्रयत्न सुरू असून चर्चा अंतिम टप्प्यात असल्याची माहिती वरिष्ठ सूत्रांनी दिली आहे। आणि ही चर्चा पूर्णत्वाला नेण्यासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून राज ठाकरेंना लवकरच स्नेहभोजनासाठी निमंत्रण पाठवलं जाणार असल्याची माहिती मिळते। त्यामुळे ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्याबाबतच्या चर्चांना पुन्हा पूर्णविराम मिळणार का अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे। तर राज ठाकरे नेमकी कोणत्या शिवसेनेला टाळी देणार हा प्रश्न त्यातून निर्माण होतोय, कारण पडद्यामागे अनेक घडामोडी घडतायत। पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिंदेंची सेना आणि मनसे यांच्या युतीबाबत मंत्री उदय सामंत यांच्याकडून प्रयत्न सुरू असल्याची माहिती वरिष्ठ सूत्रांकडून मिळते। गेल्या काही दिवसांपासून राज ठाकरे यांचं निवासस्थान असलेल्या शिवतीर्थ इथे देखील मंत्री उदय सामंत यांच्या फेऱ्या वाढलेल्या आपल्याला आपण बघितल्या। त्यामुळे नेमकी युती कोणाशी, राज ठाकरेंची कोणत्या शिवसेनेची, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाशी की एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेशी, हे मात्र अद्याप गुलदस्त्यात आहे। मात्र पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पडद्यामागे अनेक घडामोडी घडतायत। शिवसेना आणि मनसे युतीबाबत मंत्री उदय सामंत यांचे प्रयत्न सुरू असल्याचे दिसतायत। भेट जरी सदिच्छा असं सांगितलं जात असलं तरी त्यामागे एक मोठं कारण असावं आणि त्याची चर्चा आता सुरू आहे। त्यासोबत या चर्चा पूर्ण करण्यासाठी राज ठाकरे यांना स्नेहभोजनाचं आमंत्रण लवकरच शिवसेनेकडून पाठवलं जाणार असल्याची माहिती देखील मिळते। त्यामुळे ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्याबाबतच्या चर्चांना पुन्हा पूर्णविराम मिळणार का अशी चर्चा आता राजकीय वर्तुळात सुरू आहे। त्यामुळे राज ठाकरे कुणाला टाळी देणार, कुणाशी युती करणार महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर, याबाबत पूर्णपणे सगळी माहिती ही गुलदस्त्यात आहे। तर शिवसेनेचा 59वा वर्धापन दिन आज आहे। शिवसेनेतल्या फुटीनंतर होणारा हा तिसरा वर्धापन दिन असून त्यामुळे पक्ष एक पण वर्धापन दिन वेगवेगळे होण्याची ही तिसरी वेळ आहे। उबाठा शिवसेनेचा 59वा वर्धापन दिन माटुंगा इथल्या षण्मुखानंद सभागृहात संपन्न होणार आहे। या सोहळ्यात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची तोफ धडाडणार आहे। यावेळी उद्धव ठाकरे जोरदार शक्ती प्रदर्शन करण्याच्या तयारीत आहेत। शिवाय ते पालिका निवडणुकांचा रणशिंग देखील वर्धापन दिनीच फुंकतील। वर्धापन दिनाच्या निमित्तानं एकनाथ शिंदे सुद्धा शक्ती प्रदर्शन करणार आहेत। विशेष म्हणजे आदित्य ठाकरेंचा मतदारसंघ असलेल्या वरळीमध्ये ते आपला वर्धापन दिन साजरा करणार आहेत। तर एकनाथ शिंदे वर्धापन दिनाच्या निमित्तानं ते देखील पालिका निवडणुकीचं रणशिंग फुंकण्याची शक्यता आहे। तर या वर्धापन दिनाच्या पूर्वसंध्येला एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेनं आपली भविष्यातील राजकारणाची दिशा स्पष्ट केली असून हिंदुत्व आहे गाठीशी, महाराष्ट्र उभा पाठीशी असं सांगत वाघासोबत चालणारे एकनाथ शिंदे यांचं व्यंगचित्र प्रसिद्ध करण्यात आलं आणि याच व्यंगचित्राच्या माध्यमातून ठाकरे गटाला डिवचण्याचा प्रयत्न शिंदे सेनेनं केलाय। या वर्धापन दिन सोहळ्यात उद्धव ठाकरे मनसेसोबतच्या युतीबाबत भूमिका स्पष्ट करण्याची शक्यता आहे। शिवसेनेचे मुख्य नेते, महाराष्ट्र राज्याचे मुख्य लाडके मुख्यमंत्री, अनाथांचा नाथ एकनाथ, हिंदुहृदय सम्राट आदरणीय बाळासाहेब ठाकरेंसाठी शाळांचे सच्चे शिलेदार सन्माननीय एकनाथ शिंदे साहेब यांचं आगमन या ठिकाणी होत आहे। शाळांचा प्रचंड कडकडाट करून आपण माननीय पुढची एक महत्त्वाची बातमी बघूयात। प्रहार संघटनेचे अध्यक्ष बच्चू कडू यांना जिल्हा बँक अध्यक्षपदावरून अपात्र करण्यात आले। तत्कालीन विभागीय सहनिबंधक चैतन्य नासरे यांनी ही कारवाई केली होती। दरम्यान या कारवाई विरोधात बच्चू कडूंनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात धाव घेतली। आज बच्चू कडू यांच्या याचिकेवर सुनावणी होणार असून न्यायालयात बच्चू कडू यांना दिलासा मिळतो की विभागीय सहनिबंधकांचे आदेश कायम ठेवले जातात, याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष आहे। विशेष म्हणजे एकीकडे चैतन्य नासरे यांनी 13 मे रोजी बच्चू कडू यांना अपात्र केल्याचं पत्र काढलं, तर 9 जून रोजी सध्याचे अमरावती विभागीय सहनिबंधक यांनी बच्चू कडू यांना अध्यक्ष म्हणून 19 जून रोजी आपलं म्हणणं मांडावं अशी नोटीस बजावली आहे।